नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण बघत आहोत शेतशिवार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण एका अशा पिकाबद्दल जाणून घेणार आहोत ज्याशिवाय आपल्या घरातील फोडणी अपूर्ण असते. तो पदार्थ म्हणजे लसूण. लसणाचा इतिहास आणि त्याचा प्रवास अतिशय रंजक आहे. लसणाचे नेमके मूळ स्थान कोठे असावे यावर अनेक संशोधनं झाली आणि त्यातूनच असं समोर आलं की लसूण प्रामुख्याने मध्य आशिया या भागातून प्रथम आढळला. आजचा किर्गिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तानचा जो डोंगराळ प्रदेश आहे त्या ठिकाणी लसूण सुरुवातीला नैसर्गिकरित्या उगवत होता. तिथूनच लसणाची उत्क्रांती होत गेली आणि प्रवाशांच्या माध्यमातून तो इजिप्त, ग्रीस, चीन आणि अगदी भारतापर्यंत पोहोचला. प्राचीन काळी इजिप्तमध्ये पिरॅमिड्स बांधणाऱ्या मजुरांना ताकद आणि रोगप्रतिकारक शक्ती मिळावी म्हणून रोज लसूण दिला जात असे. यावरूनच त्याचे महत्त्व हजारो वर्षापूर्वी किती होते हे आपल्याला समजून येतं. काळाच्या ओघामध्ये लसणाची उत्क्रांती होत गेली आणि सुरुवातीला लहान व तीव्र तिखट असलेला लसूण मानवी हस्तक्षेपामुळे आणि वेगवेगळ्या हवामानानुसार तसेच प्रदेशानुसार बदलत गेला. आज आपण जो पांढरा शुभ्र आणि जाड पाकळ्यांचा लसूण पाहतो तो अनेक शतकांच्या नैसर्गिक निवडीचा परिणाम आहे. जागतिक पातळीवर विचार केला तर लसूण उत्पादनात चीन हा देश जगामध्ये सर्वात आघाडीवर आहे. जगातील एकूण लसणापैकी साधारणपणे 80% उत्पन्न एकटा चीन हा देशच घेतो. चीन नंतर भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा लसूण उत्पादक देश मानला जातो. या उलट ज्या देशांमध्ये बर्फाच्छादित जमीन आहे किंवा अतिशय लहान क्षेत्रफळ आहे जसे की व्हॅटिकन सिटी अशा ठिकाणी लसणाचे उत्पादन सर्वात कमी किंवा अगदी नगण्य आहे. भारतामध्ये लसणाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते आणि यातही राज्यांचा विचार केला तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये भारतातील सर्वाधिक लसूण उत्पादनामध्ये पहिला क्रमांक म्हणून ओळखला जातो. मध्य प्रदेश नंतर राजस्थान, गुजरात आणि उत्तर प्रदेश या राज्यांचा क्रमांक लागतो. आपल्या महाराष्ट्रात देखील नाशिक आणि पुणे सारख्या जिल्ह्यात लसणाचे दर्जेदार उत्पादन घेतले जाते. लसूण फक्त अन्नाची चव वाढवण्यासाठीच वापरला जात नाही तर त्याचे खाण्याव्यतिरिक्त सुद्धा इतर अनेक फायदे आहेत. लसणामध्ये ॲलिसिन नावाचे औषधी घटक असतात जे नैसर्गिक अँटीबायोटिक म्हणून देखील काम करतात. हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी, रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी व शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी लसूण औषध म्हणून वापरण्याचा सल्ला अनेक वेळा वैद्य देत असतात. इतकेच नाही तर शेतीमध्ये सेंद्रिय कीटकनाशक तयार करण्यासाठी सुद्धा लसणाचा अर्क वापरला जातो, कारण त्याच्या उग्र वासामुळे पिकांवरील अनेक किडी दूर पळून जातात. केस गळती थांबवण्यासाठी आणि त्वचेचे इन्फेक्शन कमी करण्यासाठी देखील लसणाच्या तेलाचा वापर प्राचीन काळापासून केला जात होता असं सांगितलं जातं. अशा प्रकारे लसूण हा केवळ एक मसाला नसून ते एक निसर्गदत्त औषध आहे. मध्य आशियाच्या जंगलातून सुरू झालेला हा प्रवास आज जगभरातील शेतीचा आणि स्वयंपाकघराचा मुख्य हिस्सा बनला आहे. तर मित्रांनो, आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली? लसूण उत्पादनाबद्दल तुमचे काही अनुभव असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन पिकाची माहिती घेऊन. धन्यवाद. जय जवान, जय किसान.